शारीरिक आणि मानसिक स्तरावर जर तुम्हाला सुदृढ आणि निरोगी राहायचं असेल, तर तुमची रोगप्रतिरोधक शक्ती उत्तम असणं अतिशय गरजेचं आहे. कुठचाही बॅक्टेरिया असो, व्हायरस असो, कोणताही व्हेरियंट हा येणार आणि जाणार आहे. परंतु त्याला लढा देण्यासाठी, त्याच्यासोबत फाईट करण्यासाठी तुमची इम्युनिटी पॉवर, रोगप्रतिरोधक शक्ती उत्तम असणं हे अतिशय गरजेचं आहे. मी नेहमी सांगते, की आधी आपलं मन आजारी पडतं आणि नंतर आपलं शरीर पडतं. म्हणजेच काय, आधी आपल्या आपल्या मनाची मानसिक स्थिती असते ती बिघडते आणि त्याचे परिणाम आपल्याला शारीरिकरित्या शरीरावर दिसायला लागतात. तसंच काहीसं रोगप्रतिरोधक शक्तीच्या बाबतीतही आहे. तुम्ही जर इम्युनिटी पॉवर किंवा हाऊ टू बूस्ट इम्युनिटी याचा जर शोध घेतला, तर तुम्हाला भरपूर सारा डाटा मिळेल. परंतु इम्युनिटी पॉवर बूस्ट करण्यामागचं सायकोडायनॅमिक्स काय आहे? त्याच्या मागचं विज्ञान काय आहे? त्याच्या मागची मानसिक स्थिती काय आहे? हे मी आज माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगणार आहे. त्याचबरोबर तुमची इम्युनिटी पॉवर कशी आहे, हे ठरवण्यासाठी काही निकषही मी तुम्हाला सांगणार आहे. आहारामध्ये कुठला आहार घ्यायचा जेणेकरून ज्या रोजच्या वापरातल्या गोष्टी आहेत, त्या कुठच्या गोष्टी आहारामध्ये समावेश करायचा, ज्याच्यामुळे तुमची रोगप्रतिरोधक शक्ती वाढेल आणि त्याचबरोबर होमिओपॅथीमधले 5 उत्तम होमिओपॅथिक मदर टिंक्चर्स वनस्पतींचे अर्क जे 100% इम्युनिटी वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत, ते मी माझ्या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे. रोगप्रतिरोधक शक्ती आणि आपली मानसिक अवस्था याचा खूप जवळचा संबंध आहे. तो कसा? तर जी व्यक्ती धाडसी असते, साहसी असते, जिच्यामध्ये धैर्य, आत्मविश्वास असतो, साहस असतं. त्याचबरोबर जी व्यक्ती स्वतःमध्ये सुरक्षिततेचा भाव फील करत असते, अनुभवत असते, जी व्यक्ती स्वतःला सिक्युअर समजत असते, अशा व्यक्तींची रोगप्रतिरोधक शक्ती ही उत्तम असते. आणि ज्या व्यक्ती भित्र्या असतात, ज्यांना पटकन भीती वाटते, त्यांच्यामध्ये साहस नसतं, धैर्य नसतं, आत्मविश्वासाची कमी असते किंवा असुरक्षितता असते, अशा व्यक्तींची रोगप्रतिरोधक शक्ती ही निश्चितपणे कमी राहते. याचं उत्तम उदाहरण जर द्यायचं झालं, तर कोविड पॅन्डेमिकमध्ये आपण पाहिलं, की बऱ्याच लोकांना कोविड झाला. पण ज्या लोकांचा कोविडमध्ये मृत्यू झाला, ते लोक कोणते होते? तर ते लोक अतिशय घाबरलेले लोक होते. त्यांच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणात भीती होती, असुरक्षितता होती आणि त्यामुळे असे लोक कोविडमध्ये दगावले गेले. मग आता आपल्यामध्ये साहस, धैर्य, आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना येण्यासाठी कुठचा उत्तम उपाय आपल्याला करता येऊ शकतो? तर तो म्हणजे मेडिटेशन, ध्यानधारणा. ध्यानधारणेने, मेडिटेशनने त्यातल्या त्यात मी तुम्हाला सजेस्ट करेन, की सहयोगा मेडिटेशन, सहयोग ध्यान साधनेचा जर तुम्ही अवलंब केला, तर निश्चितपणे तुमच्यामध्ये साहस, धैर्य, आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना येणार आहे आणि मानसिक स्तरावर तुम्ही या गोष्टी ज्यावेळेला प्राप्त करता, त्यावेळेला आपसुकच शारीरिक स्तरावर आणि मानसिक स्तरावर तुमची इम्युनिटी पॉवर ही निश्चितपणे वाढणार आहे. रोगप्रतिरोधक शक्ती ही मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्तरांवर असते. आपल्याला वाटतं फक्त चांगला आहार घेतला म्हणजे आपली रोगप्रतिरोधक शक्ती वाढते. निश्चितपणे वाढते, पण ती शारीरिक स्तरावर. पण जोपर्यंत आपण मानसिक स्तरावर आपली रोगप्रतिरोधक शक्ती वाढत नाही, म्हणजेच काय, की मानसिक स्तरावर जोपर्यंत आपण आपल्यामध्ये संतुलन येत नाही, आपण सुखाचा, आनंदाचा अनुभव घेत नाही, आपल्यामध्ये सकारात्मक विचार येत नाहीत, आपल्यामधलं ताणतणाव, काळजी, चिंता, डिप्रेशन, अँक्झायटी यासारख्या गोष्टी जोपर्यंत दूर होत नाहीत, तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही, की आपली मानसिक स्तरावरची रोगप्रतिरोधक शक्ती ही चांगली आहे. तर आता आपण काही निकष पाहणार आहोत, जे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचे आहेत आणि त्यावर ठरवायचं आहे, की तुमची रोगप्रतिरोधक शक्ती कशी आहे. त्यामध्ये 8 अशा अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं पोट दररोज साफ होतंय का? दररोज पोट साफ होत आहे का? तुमचं वजन हे नियंत्रणात आहे का? कमी नाही किंवा जास्ती नाही. तुमचं वजन नियंत्रणात आहे का? तुमची त्वचा ही स्वच्छ, नितळ आहे का? म्हणजे काय, की तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स नाही, चेहऱ्यावर कुठले डाग नाहीत किंवा इतरही कुठले त्वचाविकार तुम्हाला जर नसतील, तर हा सुदृढ प्रतिकारशक्ती असण्याचं हे एक लक्षण आहे. त्यानंतर तुम्हाला आळस येत आहे का? तुमच्यामध्ये कुठचाही निरुत्साह आहे का? किंवा काम करण्याची इच्छा होत नाही का? हा प्रश्न देखील तुम्हाला विचारायचा आहे. आळस जर नसेल, तर तुमची रोगप्रतिरोधक शक्ती ही उत्तम आहे, असं आपण म्हणू शकतो. 2 वेळेस कडकडून तुम्हाला भूक लागत आहे का?
2 वेळेसची भूक ही तुम्हाला कडकडून लागत आहे का? हा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारायचा आहे. स्वतःला विचारायचा आहे आणि मग त्याच्यावरून तुमची रोधक शक्ती कशी आहे, हे आपण ठरवणार आहोत. त्यानंतर तुम्हाला दररोजची शांत आणि गाढ झोप लागत आहे का? दररोजची झोप शांत गाढ लागत आहे का? सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटतं का? काम करण्याचा उत्साह असतो का? का मरगळ असते? हाही प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून बघायचा आहे. त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये कुठेही वेदना आहे का? जर तुमच्या शरीरामध्ये वेदना असतील तर निश्चितपणे तुमची रोगप्रतिरोधक शक्ती कुठेतरी कमकुवत आहे. नो पेन इन बॉडी असं जर तुम्हाला फिलिंग असेल तर निश्चितपणे तुमची रोगप्रतिरोधक शक्ती ही चांगली असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सुखाचा अनुभव किंवा नेहमी तुम्ही सुखी, समाधानी, शांत, आनंदी आहात का? तुमच्यामध्ये सकारात्मक विचार आहेत का? ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. तर या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या, ज्या तुमच्या रोगप्रतिरोधक शक्ती उत्तम आहे की नाही हे ठरवण्यासाठी निकष म्हणून वापरले जातात. तर हे सगळे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचे आणि त्यावरून ठरवायचं आहे, की आपली रोगप्रतिरोधक शक्ती कशी आहे. आता आपण बघूयात, की रोगप्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदानुसार किंवा आहारामध्ये आपण काय-काय करू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही संतुलित आहार घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे काय, की आम्ल, तिक्त, कषाय, मधुर, लवण, कटू. आंबट, गोड, तिखट, तुरट, खारट या सगळ्या गोष्टींचा तुमच्या आहारामध्ये समप्रमाणात समावेश असला पाहिजे. आपली संस्कृती, भारतीय संस्कृती, महाराष्ट्रीयन संस्कृती ही अतिशय उत्तम आहे. आपल्या किचनमध्ये बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी असतात, की ज्या अतिशय शरीराला फायदेशीर असतात. ज्याच्यामध्ये ओवा आहे, जिरे आहे, लवंग आहे, काळी मिरी आहे. मसाल्याचे हे इतके औषधी गुणधर्म असलेले पदार्थ आपल्या किचनमध्ये उपलब्ध असतात. याचा समावेश तुम्ही आहारामध्ये करू शकता. त्यानंतर इम्युनिटी किंवा रोगप्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी कॉमनली घेण्यात येणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी जे म्हणजे आलं, लसूण, तुळशी आहे, ऑर्गॅनिक हळद आहे, डाळिंबाचा रस आहे, बीटाचा रस आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आवळा आहे, या गोष्टी तुम्ही आहारामध्ये आलटून-पालटून वारंवार घेतल्या तरी तुमची रोगप्रतिरोधक शक्ती ही नेहमी उत्तम राहणार आहे. त्यानंतर विरोधी आहार घेणं आपल्याला टाळायचं आहे. विरोधी आहार म्हणजे काय? दूध आणि फळं एकत्र घेणं, मांसाहार आणि फळं एकत्र घेणं किंवा मांसाहार आणि दूध एकत्र घेणं. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आणि आपल्या शरीरातील जे वात, पित्त, कफ ह्या सगळ्या गोष्टी वाढत असतात. असंतुलन येतं आणि आपली रोगप्रतिरोधक शक्ती कमी होते आणि वेगवेगळ्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, की ज्यावेळेला तुमची रोगप्रतिरोधक शक्ती कमी असते, त्यावेळेला तुम्हाला जास्ती प्रमाणात प्रोटीन्सची गरज असते. प्रोटीन्स ही अशी एक महत्त्वाची गोष्ट आहे, की जी तुमची रोगप्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाची आहे. तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्सचा समावेश असणं हे अतिशय गरजेचं आहे. जर तुम्ही मांसाहारी असाल, तर अतिशय उत्तम. तुम्ही शाकाहार, मांसाहार दोन्हीमधल्या ज्या प्रोटीन युक्त गोष्टी आहेत, त्या घेऊ शकता. कारण जास्ती करून मांसाहारामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन मिळू शकतं. पण जे लोक शाकाहारी आहेत त्यांनी वेगवेगळ्या डाळींचा समावेश, मोड आलेली कडधान्ये या गोष्टी आपल्या आहारामध्ये घ्यायच्या जेणेकरून प्रोटीनचा योग्य प्रमाणात आहारामध्ये समावेश होईल. कारण प्रोटीन ही एक गोष्ट आहे जी तुमची रोगप्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी, तुमची इम्युनिटी पॉवर बूस्ट करण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. प्रोटीन खाल्ल्याने म्हणून आपण पाहिलं की कोव्हिडमध्ये सुद्धा चिकन, अंडी या गोष्टी जास्ती खाण्यासाठी का सांगितल्या गेल्या? कारण प्रोटीनमुळे व्हायरसची जी चेन आहे ती ब्रेक होते. कुठलाही व्हायरस, बॅक्टेरिया याला मारण्याची जी ताकद असते, ती नॉन व्हेजिटेरियन फूडमध्ये जास्ती प्रमाणात असते. त्यामुळे नॉन व्हेजिटेरियन फूड घेणं, सूप घेणं, अंडी, मटण, मासे, चिकन या गोष्टी तुम्हाला ज्या आवडत असतील, त्या योग्य प्रमाणात आहारात ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे रोगप्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी. पण जे लोक शाकाहारी आहेत त्यांनी प्रोटीनसाठी डाळींचा समावेश करणं हे अतिशय गरजेचं आहे. आता आपण बघणार आहोत, की होमिओपॅथीमध्ये कुठली 5 उत्तम मदर टिंक्चर्स आहेत, जी इम्युनिटी बूस्टिंगसाठी महत्त्वाची ठरतात. तर पहिलं जे औषध आहे टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया. टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया मदर टिंक्चर जे अतिशय महत्त्वाचं आहे. ज्याला गुळवेल असं आपण म्हणतो. गोलई किंवा गुळवेल असं म्हटलं जातं. ही अतिशय महत्त्वाची असं मदर टिंक्चर आहे. होमिओपॅथीमधला वनस्पतीचा अर्क आहे. जो तुमची रोगप्रतिरोधक शक्ती, तुमच्यामध्ये पांढऱ्या रक्तपेशी वाढवण्यासाठी, व्हायरस, बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी उपयुक्त असं मदर टिंक्चर आहे. टिनोस्पोरा कॉर्डिओफोलिया.
गुळवेल पासून बनवलेलं हे मदर टिंक्चर आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ते एम्ब्लिका ऑफिशिनालिस म्हणजे आवळ्यापासून बनवलेला वनस्पतीचा अर्क जो होमिओपॅथीमध्ये मदर टिंक्चरच्या स्वरूपात आहे, तो सुद्धा अतिशय उत्तम आहे. आवळा हा व्हिटॅमिन सी ने युक्त आहे आणि रोगप्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी अतिशय गरजेचं आहे. त्वचेसाठी गरजेचं आहे. त्याच्यावर माझा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ आहे. तो सुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे. एम्ब्लिका ऑफिशिनालिस मदर टिंक्चर जे होमिओपॅथी मधलं उत्तम आहे रोगप्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी. त्यानंतरचं जे औषध आहे इकायनेझिया अँग्वेस्टिफोलिया मदर टिंक्चर. इकायनेझिया अँग्वेस्टिफोलिया मदर टिंक्चर होमिओपॅथी मधलं जे उत्तम ब्लड प्युरिफायर आहे आणि उत्तम रोगप्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठीचं हे औषध आहे. त्याचा सुद्धा माझा व्हिडिओ आहे. त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. हे दोन्ही व्हिडिओज तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे दोन्ही मदर टिंक्चर शरीरामध्ये किती गुणी आहेत. त्याचे भरपूर सारे फायदे आपल्याला रोगप्रतिरोधक शक्ती आणि आपलं आरोग्य संतुलित राखण्यासाठी निश्चितपणे होतो. त्यानंतरचं जे औषध आहे ते म्हणजे अश्वगंधा. अश्वगंधा मदर टिंक्चर हे होमिओपॅथी मधलं एक बेस्ट मदर टिंक्चर आहे, जे तुमच्या मेंटल ॲज वेल ॲज फिजिकल वीकनेसला दूर करतं. म्हणजे काय शारीरिक आणि मानसिक, भावनिक पातळीवरती सगळ्याच पातळींवरती तुम्हाला उत्तम असं आरोग्य देण्याचं संतुलित असं आरोग्य देण्याचं काम हे अश्वगंधा मदर टिंक्चर करतं. म्हणजे मानसिक स्तरावर तुमच्यामध्ये जर स्ट्रेस असेल, अँक्झायटी, डिप्रेशन यासारख्या गोष्टी कमी करतं. त्याचबरोबर तुमचा काम करण्याची उमेद, उत्साह, शारीरिक जो तुमचा स्टॅमिना आहे तो सुद्धा वाढवण्यासाठी अश्वगंधा हे अतिशय उत्तम मदर टिंक्चर आहे तुमची रोगप्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी. त्यानंतरचं जे मदर टिंक्चर आहे ते म्हणजे ऑसिमम सॅन्क्टम. ऑसिमम सॅन्क्टम मदर टिंक्चर जे तुळशीपासून बनवलेलं आहे. आपण पाहतो की तुळस ही खूप औषधी असते. सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इन्फेक्शन्स, रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स या सगळ्या गोष्टींमध्ये तुळस ही गुणी आहे. त्यामुळे हे तुळशीपासून बनलेलं असं उत्तम होमिओपॅथिक मदर टिंक्चर आहे, जे तुमची रोगप्रतिरोधक शक्ती वाढवतं. आता हे 5ही मदर टिंक्चर जे आहेत, टिनोस्पोरा कॉर्डियोफोलिया, ऑसिमम सॅन्क्टम, एम्ब्लिका ऑफिशिनालिस, इकायनेझिया अँग्वेस्टिफोलिया आणि अश्वगंधा. हे 5 मदर टिंक्चर्स तुम्हाला कसे घ्यायचे आहेत, तर दिवसातून 15 थेंब सकाळी, दुपारी, संध्याकाळी पाव कप कोमट पाण्यामध्ये दिवसातून 3 वेळा 15 थेंब ह्या मदर टिंक्चर्सचे तुम्हाला घ्यायचे आहेत. जसा त्रास तुम्हाला असेल त्या त्रासासाठी तुम्ही ते मदर टिंक्चर घेऊ शकता किंवा 8-8 दिवस आलटून-पालटून हे सगळे मदर टिंक्चर्स तुम्ही दिवसातून 3 वेळा घेऊ शकता. अतिशय उत्तम आहे तुमची रोगप्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर गरजूंसोबत शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे कमेंट करून सांगा. यापुढे तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील मला सांगा. आणि या संदर्भात जर तुमच्या काही तक्रारी असतील, वारंवार तुम्ही जर आजारी पडत असाल, तुमची इम्युनिटी पॉवर कमी असेल, तर ती वाढवण्यासाठी काय करता येऊ शकेल? यासाठी माझी फ्री अपॉइंटमेंट बुक करण्याकरिता माझा WhatsApp नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.